गिफ्ट बद्दल बघूयात आज. आपली संडे स्कूलची मुलं आपल्याला काहीतरी सांगतायत. अरे सुनो सुनो, तुम्हें पता है मैं क्रिसमस के लिए बहुत ज्यादा एक्साइटेड हूँ. पूछो क्यों? क्यों? क्योंकि मुझे ना बार्बी डॉल मिलने वाला है. अरे इसको तो बार्बी डॉल। तुम्हें पता है मैंने सेंटा क्लॉज से क्या मांगा है? क्या मांगा है? मैंने सेंटा क्लॉज से एक बड़ा टेडी बियर मांगा है। भाई, तुझे पता है मैंने क्या मांगा है? क्या मांगा है भाई? मैंने चॉकलेट और केक मांगा है। भाई मुझे भी देगा ना? हाँ। तुम्हें पता है मैंने सेंटा क्लॉज से क्या मांगा है? क्या मांगा है? मैंने जादुई सिंड्रेला की सैंडल मांगी है। जादुई सैंडल? ये हमें पहनने के लिए देगी ना? Praise the Lord, teacher. Praise the Lord, teacher. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही आज किती खुश दिसताय. बरं मला सांगा क्रिसमस म्हणजे काय? टीचर क्रिसमस मतलब सेंटा क्लॉज. टीचर क्रिसमस मतलब गिफ्ट्स और पार्टी. टीचर क्रिसमस मतलब क्रिसमस ट्री और केक. पण बायबल काय सांगतं आपल्याला? क्या सांगतो? बायबल सांगतं क्रिसमस म्हणजे ख्रिस्ताचा जन्म, देवाचा पुत्र आपल्याला दिलेला एक मोठं काय आहे, गिफ्ट आहे. सांता क्लॉज हे काल्पनिक पात्र आहे, पण खरी भेट देवाकडूनच भेटते. म्हणजे देवच आपल्याला गिफ्ट देणार का? अगदी बरोबर. या आपण क्रिसमसला देवाला काहीतरी देऊया, जसं क्रिसमसच्या पहिल्या रात्री त्या लोकांनी केलं. पर हम परमेश्वर को क्या दे सकते हैं? हम परमेश्वर को बहुत कुछ दे सकते हैं. चला तर आपण त्या रात्रीला जाऊया आणि पाहूया. चला. अशा रीतीने हे त्या रात्री जिथं येशूचा जन्म की येशूचा गायच्या गोटेमध्ये जन्म झालेला आहे. आपण बघतोय की येशूच्या जन्माच्या आधी स्वर्गदूतांनी जगाला एक आनंदाची बातमी दिली. खूप वर्षांपूर्वी आम्ही जगाला आनंदाची बातमी दिली आहे. घाबरू नका, एक तारणारा जन्मला आहे. देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांतता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण बघतोय की देवदूत आनंदाने नाचत होते, गात होते, कारण आपल्या सगळ्या जगाचा प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आला होता. आणि आता आपण बघतोय की ज्या ठिकाणी येशूचा जन्म झाला म्हणजे बेथलेहमामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये येशूचा जन्म झाला, आपण ते बघतोय. आता जोसेफ आणि मरियम आहेत, त्यांच्या बरोबर येशू बाळ आहे आणि त्याला भेटायसाठी ज्ञानी पुरुष खूप दूरची यात्रा करून ते त्याला भेटायला आले. मेंढपाळ त्याला भेटायला आले. आपण आता ते बघतोय. तर हे मेंढपाळ आहेत जे येशूला भेटायला आले. हमने एक चमकता हुआ तारा देखा, वो हमें यहाँ लेके आया. हमने अपना प्रेम और स्तुति लेके आए. त्याच्यानंतर 3 ज्योतिष जे ज्ञानी पुरुष खूप लांबची यात्रा करून आले होते, ते आता येशूला भेटी घेऊन आले. मैं सोना लाया हूँ राजाओं के राजा के लिए. मैं लोबान लाया हूं परमेश्वर के पुत्र के लिए. मैं गंधरास लाया हूँ उसके लिए जो लोगों का उद्धार करेगा. तर अशा रीतीने ज्ञानी पुरुष आणि मेंढपाळ येशूला भेटी घेऊन आले. त्याच्या जन्माच्या दिवशी त्याला शुभेच्छा द्यायला आले. पण देवाला आज सोनं चांदी नकोय. देवाला आपल्या हृदयातून येणारा आणि मनातून येणाऱ्या भेटी हव्यात. जसं प्रेम, आनंद, शांती, श्रद्धा, भक्ती अशा भेटी देवाला आपल्याकडून हव्यात. हालेलुया, होशाना, हालेलुया, होशाना. तर आपण इथे बघतोय की येशूला आज आपल्याकडून कुठल्या भेटी हव्यात ते आपण बघतोय. त्या काळी ज्ञानी लोकांनी येशूला सोनं दिलं, चांदी दिली, लोबान दिलं, गंधरस दिलं. पण आज येशूला कशामध्ये इंटरेस्ट आहे आणि येशू आपल्याकडून कुठल्या भेटी मागतोय ते आज आपण बघतोय. पुन्हा शाळेत गेलो आहोत. शाळा चालू आहे.
आता टीचर पण येणार आहे. तर मुलांना समजलं का? तर आता वेळ आहे आपल्याला येशूला देण्याची. पर हमारे पास तो सोना ही नहीं है यीशु को देने के लिए. खूप साऱ्या मौल्यवान गोष्टी आहेत ना आपल्याकडे देण्यासाठी. ठीक है, मैं मेरी मम्मी को घर के कामों में मदद करूंगी. मैं अपना लंच बॉक्स अपने दोस्तों से शेयर करूंगा. मैं लोगों को माफ करूंगी. मैं रोज प्रार्थना करूंगा. मैं अपने भाई बहनों से झगड़ा नहीं करूंगा. मैं रोज बाइबल पढ़ूंगा. किती छान आहेत हे गिफ्ट. चला आपण काय करूया आता. आपण ज्यावेळेस येशूला काय करतो, आपण येशूला म्हणजे आपण लोकांना माफ करतो, क्षमा करतो आणि प्रेम करतो, त्यावेळेस आपण काय करतो, येशूला गिफ्ट देतो. तर मग आता ही मुलं पण येशूला गिफ्ट देत आहेत. क्रिसमसच्या दिवशी, येशूच्या जन्माच्या दिवशी येशूला आपण भेट देणं गरजेचं आहे. तर गरज नाही की फक्त पैसेच देवाला भेट द्यावं, पण देवाला आपलं जीवन हवं आहे. देवाला आपल्या जीवनामध्ये प्रेम, आनंद, शांती असं आपण पाहिजे देवाला आपल्यामध्ये. आणि आपण त्याच भेटी देवाला द्यायच्या आहेत. त्या फार गरजेच्या आहेत प्रियाने. कारण हे दुकानात भेटत नाही ना. प्रेम दुकानात भेटत नाही, शांती दुकानात भेटते का, आनंद दुकानात भेटतो का, अशा गोष्टी नाही भेटत. ते आपल्याला उत्पन्न कराव्या लागतात. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण आनंद शोधायचा, एकमेकांबरोबर जी भेटलेली वेळ त्याच्यात आनंद प्राप्त करायची. ह्या गोष्टी आपल्याला ख्रिस्ताला द्यायच्या, कारण येशूला तेच हवं आहे आपल्याकडे. मैं अपनी भलाई यीशु को देता हूँ. प्रेम देता हूँ. मैं अपनी नम्रता यीशु को देता हूँ. मैं अपनी शांति यीशु को देता हूँ. मैं अपनी दया यीशु को देता हूँ. मैं अपने विश्वास यीशु को देती हूँ. मैं अपनी भलाई यीशु को देती हूँ. मैं अपना आनंद यीशु को देती हूँ. मैं अपना संयम यीशु को देती हूँ. तर आपण बघितलं आता मुलांनी त्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मुलांनी येशूला भेट म्हणून दिल्या. तर आता खूप वर्षापूर्वी देवाने पण आपल्याला एक सर्वात मोठी भेट दिली, ती म्हणजे येशू ख्रिस्त. तर आता आपली वेळ आहे की आपण सुद्धा देवाला काहीतरी द्यायला पाहिजे. मग आपण देवाला काय देऊ शकतो? देवाला आपलं सोनं नको, चांदी नको, पैसे नको, काही नको. देवाला फक्त आपलं हृदय पाहिजे. प्रेमाने भरलेलं हृदय हवंय आणि आपलं चांगुलपणाने भरलेलं मन हवंय. तर तुम्ही सगळे लोक, आज जेवढ्या लोकांनी नाटक बघितलं, तुम्ही आपलं हृदय येशूला द्याल का? आपलं प्रेम येशूला द्याल का? आणि देवावरतीच विश्वास ठेवाल का? तर या नाटकाच्याद्वारे आपल्याला काय संदेश मिळतोय की सर्वात सुंदर भेट ही फक्त विकत घेतलेली नसते, तर ती आपल्या मनातून दिलेली असते. आणि